का स्वागत करती हूँ। अब खबरें विस्तार से। शेगांव में महाराष्ट्र राज्य का ऑडिट विभाग का 2 दिवसीय प्रोग्राम हाल ही में संपन्न हुआ, जिसके गृह राज्य मंत्री रंजीत पाटिल मौजूद थे। देश की अर्थव्यवस्था में ऑडिट में महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं। ऐसे ही परिषद के माध्यम से गृह राज्य मंत्री ने कहा, नागरिकों का आर्थिक स्तर और उनकी प्रगति कैसे की जा सकती है, यह उन्होंने अपने भाषण में व्यक्त किया। इस उपलक्ष्य में प्रफुल्ल झांझेल नेशनल हाईवे प्रेसिडेंट इस प्रोग्राम में पूरे राज्य के कई दिग्गज भी मौजूद थे। आम्ही पण अंडर ऍक्ट ऑफ पार्लमेंट आहोत, सरकार आमच्या सोबत आहे आणि आम्ही दोन्ही मिळून देशासाठी काहीतरी करू। जसं सरांनी सांगितलं भाषणामध्ये की आपल्याला समाजासाठी काय करायचं आहे, तर आमची इन्स्टिट्यूटही समाजासाठी अनेक प्रकारे शैक्षणिक उपक्रम, स्वच्छता वगैरे ते करत असतो, परंतु आणि स्पेशली फायनान्शियल इन्क्लुजन जे देशाच्या वित्त मंत्र्यांचं एक आहे की गरीब वर्गाला संपूर्णपणे आर्थिक माहिती मिळत नाहीये, तर ती देण्याचं आम्ही काम करत असतो। भारतभरामध्ये जवळजवळ 1000च्या वरती फ्री प्रोग्राम्स इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स इन्व्हेस्टर एज्युकेशन ज्याला म्हणतो त्याचे करत असतो। आणि आदरणीय साहेब आज आमच्या सोबत होते, त्यांनी आम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत, त्याही आम्ही अंमलात आणण्याचा प्रयत्न करू। समस्या असतील ज्या काही नवीन जसं आपण उदाहरणार्थ जीएसटी कायदा हा नव्याने आलेला आहे, तुम्हाला मला सुद्धा जीएसटी बद्दल कुतूहल आहे। हा त्यांच्यामध्ये 2 दिवसाचं ह्याचं आता ते समुद्रमंथन करतील। या मंथनातनं त्यांचा तो कायदा खालीपर्यंत कसा जायला पाहिजे, असे बरेच कायदे असतात की जे समाजापर्यंत नेण्यामध्ये आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांची बॅलन्स शीट सांभाळत असताना जी कायदे त्यांच्यामध्ये लागू करायला पाहिजे, याची जर कुठली शिखर संस्था असेल ज्याच्यावरती आपण रेग्युलेटरी बॉडी म्हणतो, ती ही आपलं इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया आहे। ह्यांचं इथे जी कार्यशाळा होती या 2 दिवसाची, या कार्यशाळेला साधारण 700 लोक इथे आलेले आहेत। एवढ्या मोठ्या संख्येनं इथे जमलेला हा मेळावा निश्चितच काही चांगल्या गोष्टी ह्याच्यातून निघतील, काही नवीन लोकांना ह्याच्यातून शिक्षण प्राप्त होईल, जी अनुभवी लोक आहेत ते आपलं ज्ञान इथे लोकांपर्यंत पोहोचवतील आणि ह्या सगळ्यांना घेऊन जी पुढं एक पाऊल टाकायचं आहे। आपल्याला माहिती आहे की आदरणीय राष्ट्रपतींनी मागच्या त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं की या देशामध्ये जीएसटीचं जे इम्प्लिमेंटेशन झालं, ते इम्प्लिमेंटेशन खऱ्या अर्थाने जर खाली कुणी नेलं असेल आणि त्याला यश मिळवलं असेल तर ते या संस्थेनं मिळवून दिलेलं आहे। त्यामुळे एक चांगला योग आला, मला इथे यायचा अनुभव मिळाला, एक भाग्य प्राप्त झालं। मी या सगळ्या उपक्रमाला माझ्याकडनं शुभेच्छा देतो अकोल्यासारख्या छोट्या शहरानं, आणि त्यासोबतच त्यांचे को होस्ट म्हणून पुणे असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, जळगाव असेल, या सगळ्यांनी एकत्रित येऊन हे एफर्ट घेतले। मी त्यांच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो। सर, आयोजक म्हणून आपल्याला अकोला विभागाला संधी मिळाली, तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? ही आमच्यासाठी खूप मोठी संधी होती। अकोल्यासारख्या लहान शहराला नॅशनल कॉन्फरन्स एवढं मोठं स्टेटस मिळणं हे खरोखर आमच्यासाठी भाग्याचं होतं। आणि ही देवभूमी, पावनभूमी शेगावचंच कर्तृत्व आहे की एवढ्या मोठ्या संख्येने, आमच्या अपेक्षेपेक्षा 1.5 पट संख्येने इथे लोक आले। हे फक्त आहे आमचं म्हणजे आमचं कार्य नव्हे, तर हे गजानन महाराजांची कृपाच आहे आमच्यावर। आणि सध्या जीएसटीमध्ये आणि इन्कम टॅक्समध्ये सतत खूप बदलाव होत आहेत, त्याच्यामुळे लोकांची पण गरज आहे दिवसेंदिवस ते सगळं नॉलेज अपडेट करण्याची। आणि आम्हाला पूर्ण देशभरातले चांगले वक्ते मिळाले, त्यांना पण ऐकायचं सगळ्यांना होतं, त्याच्याकरता सगळे लोक इथे एकत्रित झाले। आणि MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी जे आम्हाला इव्हेंट पार्टनर मिळाले, त्याच्यामुळे आमच्या इव्हेंटला खूप चालना मिळाली। तो ये थी बुल्ढाना से गणेश सोलंकी की न्यूज MNS न्यूज के लिए। तो खबरों में आज के लिए इतना ही। MNS न्यूज लाइव देखने के लिए MNS हिंदी या प्ले स्टोर से आज ही डाउनलोड करें। तब तक के लिए नमस्कार।